मस्त मोकळीगार हवा, निळशार आकाश, मित्र, सवंगडी, मैदानी खेळ, खायला प्यायला घरचं खूप चांगलं सकस अन्न, पौष्टिक अन्न, मोबाईल फोनचं टेन्शन नाही, कुणाचा फोन उचलला म्हणायचं टेन्शन नाही, कुणाला केला म्हणायचं टेन्शन नाही. खूप मनसोक्त सगळ्या प्रकारचे मैदानी खेळ खेळायची मुभा. सगळीकडं वातावरण आनंदाचं. सहसा कुणी आजारी पडत नव्हतं. पडलंच तर लगेचच नीट व्हायचं. मी जे बोलतोय ही परिस्थिती आहे 20-25 वर्षांपूर्वीची. आजची परिस्थिती मी तुम्हाला वेगळं सांगायची काही गरज नाही. कारण काय आहे की आज फक्त आणि फक्त मोबाईल, सोशल मीडिया, इंटरनेट एवढ्या भोवतीच दुनिया फिरते की काय असं वाटायला लागले. एक आभासी दुनियेमध्ये आपण अडकलोय. त्याच्यामुळं सतत मोबाईलमध्ये डोकं खुपसून बसणं, चिडचिड करणं आणि वेळ किती आणि कसा निघून गेला हेच मुळी न समजणं. शिवाय शारीरिक व्याधी आहेत त्या वेगळ्याच, त्या लवकर नीट होत नाहीत. आणि मुळात म्हणजे आताच्या मुलांमध्ये अंगात कस राहणं किंवा पावर राहणं, ताकद राहणं हा प्रकारच उरतोय की नाही असं वाटायला लागलंय. कशामुळं झालं हे सगळं? एकदा आत्मचिंतन करण्याची वेळ आहे. मित्रांनो, मी काय फार सांगत बसणार नाही, पण दररोज पहाटे लवकर उठा. ज्यांना लवकर उठणं शक्य नाही त्यांनी किमान 6-7 वाजेपर्यंत तरी उठा. तुमचं सगळं आवरल्यानंतर व्यायाम करा, थोडंसं दूध घ्या, चहाला गोळी मारा. चहा पिणं हे चांगलं नाही हे मी एकट्यानं सांगायची गरज नाही. सगळेजण सांगून थकले, परंतु आपला चहा काही सुटत नाही. आणि जेवढं म्हणून तुम्हाला खरंच जर निरोगी राहायचं असेल ना तर घरचं खायला शिका. घरचं जेवण हे अत्यंत चांगलं जेवण असतं. जगातलं 1 नंबर जर जेवण कुठलं असेल तर ते तुमच्या स्वतःच्या घरातलं जेवण, जे अत्यंत कमी किमतीत आणि अत्यंत चांगल्या प्रकारे तुम्हाला मिळू शकतं. तर सुखानं, समाधानानं, आनंदानं जर राहायचं असेल तर मोबाईल उपवास करण्याची वेळ आलेली आहे. आठवड्यातून 1 दिवस, 2 दिवस जसं तुम्हाला जमेल तसं मोबाईल पूर्णतः बंद ठेवा. आणि दररोज जो तुम्ही मोबाईल वापरत आहात तो मोबाईल देखील काही ठराविक काळासाठी बंद करत चला, किंवा त्याच्यावरती तुम्ही अशी सेटिंग करून ठेवा की एवढ्या काळासाठी मोबाईल बंद राहील. आणि मग बघा, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एन्जॉय करण्यासाठी, एक खराखुरा आनंद अनुभवण्यासाठी खूप चांगल्या प्रकारचा वेळ उपलब्ध होईल. करून बघा. मैदानी खेळ खेळा आणि अशा गोष्टी करा की ज्या मोबाईल व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यामध्ये उपलब्ध आहेत. निश्चितपणे तुम्ही असा प्रयत्न करा आणि एका खऱ्याखुऱ्या आनंदाची मेजवानी आयुष्यामध्ये घ्या. भेटूया पुन्हा अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. पण जाता जाता एक सांगेन, आपलं जे चॅनल आहे गंमत जगण्याचे, या चॅनलला जर अद्याप सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओ आवडला तर निश्चितपणे कमीत कमी 5 लोकांना तरी आणि जास्तीत जास्त तुमच्या सर्व संपर्कांना शेअर करत चला. आपण मराठी आहोत, मराठी पाऊल पडते पुढे, आणि म्हणून या पुढं पडणाऱ्या पावलाला सहकार्य तुमचं एक छोटंसं
मिळू द्या. तर भेटूया पुन्हा. धन्यवाद. नमस्कार.